पाय दुखायला तर काय गड्या धना जालून चालून तुकडं पडलं पायाचं. आप्पाची वाडी ती शेंडूर ती आप्पाची वाडी अख्खी रात घातली त्या भाकणुकीत. त्यातलं काय कळलं बी नाही गड्या मला. तुला काय कळलं? मला नेलं इथनं हा भाकणूक ऐकायची म्हणून आप्पाची वाडी. खरं मला त्यातलं काहीच कळलं नाही. काय ते शान आहे ती जाऊन कुठं बसले काय माहित. त्याला जरा बघ्या चल कुठं सुकायचं बसलाय तो. त्यानंच आपल्याला नेलं. त्याला जाऊन विचारूया. चल चल विचारूया चल त्याला. बिर्या कुठं असले का बसलाय तू बसलाय काय शान्या. आप्पाची वाडीमध्ये हालसिद्धनाथ ज्या खडकावरती बसलेले आहेत त्या खडकामध्ये मी असं वाचलंय की तिथं भूचुंबकीय कंपनं तयार होतात. आणि आप्पाची वाडीची माती ही काळी आणि लाल माती मिश्रित आहे. जी माती वैज्ञानिकदृष्ट्या साधनेसाठी खूप चांगली असते. त्या मातीत साधना आणि ती भूचुंबकीय कंपनं शरीरामध्ये निर्माण झाली तर आपण भावनाशून्य होतोय. आप्पाच्या वाडीला जाणारा माणूस हा स्वतःच्या इच्छेने जात नाही. ही कंपनं त्याला स्वतःकडे आकर्षित करून घेत असतात. त्यामुळे स्वतःला तुम्ही भाग्यवान समजा. आप्पाच्या वाडीची भाकणूक तुम्ही ऐकलीत, कारण तिथं असणारा एक आणि एक शब्द हा देवाचा शब्द आहे. सिद्धनाथाच्या